आता वळूया राजकीय बातम्यांकडे। बातमी आहे मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची। मंत्रिपदाचा गैरवापर केला तर गाठ आमच्याशी आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळांना। मनोज जरांगेंनी सज्जड दम दिलाय। जरांगे पाटलांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्याही पोराला आरक्षण लागतं, आमदाराच्या लागतंय, मंत्र्याच्या लागतंय, खासदारांच्या लागतंय, व्यवसाय करणाऱ्यांच्या लागतंय, शेतकरी मराठ्यांच्या पोरांना आरक्षण लागतंय, डॉक्टर शिक्षकांच्या पोरांना आरक्षण लागतंय, कोणाला आरक्षण लागत नाही। आणि ह्यो आरक्षणाला विरोध करतो म्हणजे ह्यो साप तुमच्या घरात तुम्ही पाळायला लागलात अजितदादा, हे सुद्धा विसरू नका। आणि त्यालाही सांगा, अजितदादालाही माझं सांगणं आहे, त्याला नीट सांगा, फडणवीसांनाही सांगणं आहे माझं, त्याला नीट सांगा ते मंत्रिपद घेणं गैरवापर करीन, नाटकं करीन, याची किंमत मोठी मोजावं लागणार तुम्हाला। मग गाठ आमच्या संघ हे विसरू नका। अजितदादा पवार हे एका समाजाचे नेते नसून ते सर्व समाजाचे नेते आहेत। त्याच्यामुळं जरांगे पाटलाने हे बोलल्यामुळं याच्यात काही मला वाटतंय वेगळं विचार करण्याची गरज नाही। भुजबळ साहेबासारखा एक अनुभवी मातब्बर नेता हा मंत्रिमंडळात असणं तितकंच गरजेचं आहे। जरांगे पाटलांनी त्यांचं जी काही म्हणणं असेल किंवा त्यांच्या ज्या काही भावना असतील त्या व्यक्त केल्या असतील, परंतु अजितदादा हा सर्वसमावेशक नेतृत्व असल्यामुळं त्यांच्या एवढ्या म्हणण्याला मी महत्त्व देत नाही।